नमस्कार. शासन 4 यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी. त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सहितपणे पाहूया. 8व्या वेतन आयोगामध्ये सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. या संदर्भात सविस्तर आकडेवारी पुढील प्रमाणे जाणून घेऊया. नुकतीच 8व्या वेतन आयोग संदर्भात झालेल्या बैठकीत 8वा वेतन आयोग प्रत्यक्ष लागू करण्यास विलंब होण्याची शक्यता आहे. 8वा वेतन आयोग 18 महिन्याची मुदत देण्यात आलेली आहे. म्हणजेच मे जून 27 पर्यंत कामकाज करण्यास मुदत आहे. परंतु त्यानंतर सदर 8वा वेतन आयोग समितीने सादर केलेल्या अहवालाची पडताळणी मंजूर होईपर्यंत नोव्हेंबर 27 पर्यंत कालावधी निघून जाणार आहे. यामुळे 8वा वेतन आयोग विलंबाने लागू होईल. 8वा वेतन आयोग दिनांक 1 जानेवारी 26 पासून पूर्वीलक्षी प्रभावाने लागू केला जाणार असल्याने यामध्ये मूळ वेतन, महागाई भत्ता, थकबाकी दिली जाणार आहे. एचआरए, टीए भत्ते. परंतु एचआरए, वाहन भत्ता हे भत्ते पूर्वीलक्षी प्रभावाने दिले जात नसल्याने सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. हा नुकसान प्रामुख्याने 8वा वेतन आयोग विलंबाने लागू होत असल्याने होणार आहे. याशिवाय इतर देय भत्ते जसे प्रोत्साहन भत्ता, गणवेश भत्ता, धुलाई भत्ता अशा प्रकारचे भत्ते पूर्वीलक्षी प्रभावाने दिले जात नाही. यामुळे कर्मचाऱ्यांना आर्थिक नुकसान होणार आहे. धन्यवाद.